काही जे पत्रक असतात तुमच्याकडे यंत्रणा आहे ना. सांगू ना आपण आपल्या ग्रामसेवक आणि तलाठी यंत्रणेला एका गावातली 20 सापडली. त्या 20 लोकांना आपल्या ग्रामसेवकनी तलाठीने संपर्क साधला, तुमची नोंद सापडलेली, ग्रामपंचायतीवर तुमचं नाव लावलेलं त्याला नसेल काढायचं मग नका करू. त्याप्रमाणे ही दाखल करा कागदपत्र चालू करा. लोकांना तो आणि ती आम्हाला 28 तारखेच्या यादी नुसती द्या की आवाज 58 लाख वाटले. दादा पाहिजे तर आम्ही एवढं सोपं करू की ते लावतील आणि फोटो पोरं काढतील. करीनात नाही, मरमर व्हायला चालली म्हणतो ना आम्ही. रोज मीडियात काय म्हणतोय आम्ही रोज तेच सांगतोय. सामंतसाहेबाची आणि लाडभोची मरमर व्हायला चालली. आम्ही रोज म्हणतो ना मीडियात, काय अंधारात म्हणतो का काय. आणि आमचं तेवढंच भांडण येणं, भांडणच कोणतं आहे. दादा सोपं पद्धत राजेंना गौड भाऊ तुमचं त्याच्यामध्ये फक्त काय करायचं की अजून खालच्या स्तरावर जाऊन ती यादी द्यायची. ग्रामपंचायत ग्रामपंचायत लावली. अपलोड झालेले आहे बाबा, ना, हे सांगतो, शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या टायमाला त्यांनी ग्रामपंचायतला शिबिरं घेतली. शिबिरं म्हणतोय, आता बंद पडली. बरं चालतं. शिबिरं घेतल्या म्हणतोय. मी लाट बोलते त्याच वेळेस सांगितलं त्यांनी शिबिर सुरू करा. पण आता ते काय व्हायला लागलं, त्यांची बी अशी व्हायला लागली. दादाजी सोपं सांगतायत की एका गावामध्ये सुधारणा 50 नोंदी सापडल्या, आपल्याकडे अपलोड झाल्या. ती अपलोड मध्ये 50 नावं काढायची, त्याच ग्रामपंचायतीवरती ती 50 नावांची यादी लावायची आणि त्या 50 नावांना इंडिव्हिज्युअल आपल्या तलाठी किंवा ग्रामसेवक दोघांनी संपर्क साधून तुमचं नाव त्या पात्र यादीमध्ये आहे, तुम्ही दाखला काढायची प्रक्रिया सुरू करा, एवढं त्यांना फक्त कळवायचं. दाखला काढण्याची कागदपत्र देण्याची जबाबदारी त्यांची. माझं म्हणणं एकच आहे, 58 लाख टोटल नोंदी शोधल्या, त्याच्यामध्ये ज्याला दाखल झाली ते सुद्धा नाव आहे. नाही नाही वर्ष द्यावी मी आता बोललो. होणार नाही. आपण जे मला माझ्यामध्ये तुम्हाला कोणालाच मी क्लिअर करून घेऊ. नाही तुम्ही आता इंग्लिश जोडी 2-3 शब्द त्यांचा वाढ असं टेन्शन नाही तर काय. मी ऐकलं, मी साहेबाकडे बघत नव्हतं, दाटून मी मान हलतो असं. तुम्ही काय म्हणतात का ते ऐकत होतो, तेच विचार तेच पडायचं काम आहे ना. त्यांना एखादा बढती मिळायचं कुठं होईल ना टर्मला. त्यांचं सरकारला धरून चालायला लागतंय, त्यांना धाक पडतो. तुम्ही काही सोपे आहेत का बाबा. एक मिनिट. हॅलो 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 हा ते आपले हे बोलतात, उदय सामंत साहेब बोलतात. सर नमस्कार. उदय बोलतो. 28 मध्ये कमी नाही करू. नाही तुम्ही फाईल पाठवली आहे वेळ झालं तेच त्यांना म्हणायचं सोप्या पद्धतीत सांगतात. नोंदी आहे त्याच्यात ना. तर इथं सरळ अपडेटेड केलेलं बघा. राज्यात आढळलेल्या कुणबी मराठा कुणबी जातीच्या जिल्ह्यांनी आहे ना. कधी पासून गठीत केल्यापासून त्यांना आज अखेर 31/7 अखेर त्यांनी ती 58 लाखाची यादी दिली. एकूण आणि विभाग वार दिली. बरोबर. या जिल्ह्यात एवढ्या सापडल्या, तेवढ्या सापडल्या. हे तसं नाही म्हणत. हे काय म्हणते तर 86 पासूनचा लफडं आहे. मागच्या मिळालेल्याच काय करायचं शोधून तुम्हाला. तुम्ही नवीन दस्तावेज शोधला. मागच्याने घेतलं ते मोकळा झाला घेऊन. हे नैल मंगल प्रभातला एवढा साहेब तिथं होते आणि केसरकर साहेब होते, दोघंच होते. मी त्यांना विचारलं, बाबा ही तुम्ही आम्हाला 20,000 लाख म्हणा, नाही तर 200 सापड्या म्हणा, पण खरं समाजाला बोला. त्यावेळी 54 लाख होता. तर मग डाटा दुसऱ्या दिवशी तुम्ही घेऊन आला. म्हणजे 58 लाख नाही तर 57 लाख नव्यानं सापडल्यात. खूप झाला समाज. मधल्या काळात आम्ही मुंबईला निघालो. निघण्याच्या काळात शिंदे समितीनं नोंदी शोधल्या पुन्हा 1 लाख. मग त्या पुन्हा 58 झाल्या. बरोबर.
आणि आता तुम्ही ते कमी करा म्हणजे आम्ही मुंबईकडे 58 हलवतच नाही ना आपण आकडा. नाही 58,26,000 जे अपलोड झालेलं आपण तुम्ही बदलत नाही म्हणता दादा. पूर्वीच्या धरल्यात पूर्वी घरात काय समजतं पूर्वीचं एखाद्याला वावर आहे तुम्ही ते कशाला 7-12 धरलाय आम्ही शेजारचं जे पडत पडलेलं आहे ना ते म्हणतोय आमचं आहे तर तुम्ही जुना दस्तावेज शोधला की हो हे तुमच्याच आजोबा कोणत्या नावावर आहे नवीन शोधलंय आमचं हे तुम्ही त्याला आता तुम्ही पर्याय सांगितला. ती एकदम बॅग बेस्ट काय पर्याय नाही आपण माझी हरकत नाही का समजलं का? बरोबर. 58 लाख नोंदीची आधी चिकून टाका पहिल्यासारखं आणि त्यांना म्हणा 28,000 आत देऊन टाक चल हे काम करू नका आता जे शिंदे साहेबांच्या माझ्या किंवा आपल्या समाजामध्ये आमचं अडचणीमध्ये परंतु 58,23,000 आपण जे नवीन म्हणतो बरोबर त्यांचं म्हणणं आहे की एकूण ज्या नोंदी आम्ही शोधल्या त्या 58 लाख आहे पण त्याच्यामध्ये जे आम्ही आता ज्या लोकांना दाखले मिळाले असतील वगैरे तो आकडा वेगळा आहे माझी विनंती काय आहे की ठीक आहे आपण म्हणण्याप्रमाणे हा जो नवीन याच्यात 28 लाख शोधला आहे म्हणजे किती लोकांना आता दाखले मिळेल तो आम्ही आज माहिती उपलब्ध करतो आपल्यासाठी 22 लाख म्हणले ना तेच म्हणतो. म्हणजे किती उपलब्ध करू तेच करायचं. नाही 22 लाख म्हणले दिले. ते आकडे नाही चुकीच आहे आकडे तो तुम्हाला काय नाही, उंमत नाही, झाली वा आमची नाही, नाही, लईच फरक पडत नाही, चालली नाही. पण आमची काय 22 लाख 22 लाख लोक म्हणजे 58 लाख पण 22 लाख गेले असंच ना राहील आकडा तो त्याच्यातून अजून किती नवीन दिले आता ते आपण शोधू तेवढं राहिलेलं देऊन टाका राहिलेलं देऊन टाका. तेच म्हणतोय ना मी पण हे नाही हे मी मान्य नाही करत हे 86 1900 नाही, याचा याचा त्याच्याशी तुम्ही काही मान्य संबंध नाही हा, ते ठीक आहे. किती तुम्ही ते- मग तसे जुन्या 2 कोटी वाटलेल्या असतात तू कागद मागव. नाही राहून द्या ना आता मला माझ्याकडले फायदे होते एकदा 22,000 लिहून आणते एकदा म्हणते नाही, 342 दिले हैदराबाद आपलं- गॅजेट नुसार नाही. सगळं गाठा ठुलाय तुमचा मराठा बरं मुलगा का? राहिला. आपण यांना आपलं वाचायला दिलं पाटलांना आणि ही जी आकडेवारी समोर येईल ना जर ती आकडेवारी मॅच झाली आपण जी काही त्यांच्या माध्यमातून त्यांना जेवण फक्त फाईन चांगलंच आहे म्हणजे आणि आपली तुम्ही आता जो आपण पर्याय विखे सांगितला पाटील ना, साहेब. सोपा पर्याय. विखे पाटील साहेब विदर्भ खानदेश अर्धा कोकण पूर्वीच गेलेला पुरुष गेलेला 2 कोटी मराठी आहे पहिल्या आरक्षणात तुम्ही ते धरता मग आमच्या ह्याच्यात दो पुढे नाही तुम्ही गेले. आम्हाला काय 58 लाखाला सांगायलो मी उदाहरण सांगायलो समजा तुम्ही आम्हाला काय केलंय आम्ही आरक्षणाची लढाई सुरू केली की बाबा आमचे नोंदी आहेत शोधा आम्ही नाही शोधित तुम्ही शोधा तर एकदा म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो मी त्यातून तुम्हाला काय घेता येईल ते बघा आम्ही म्हणलो तर आमजवळ आहे तुम्ही म्हणले नाही याला शंभूराजे साहेब आज साक्षीदार आहे आम्ही गॅजेट आणली आणि सरकारजवळ दिली म्हणजे शंभूराजे साहेब हैदराबाद गेले. हा हैदराबाद. शंभूराजे साहेबाचा 3 महिन्यांनी फोन पुन्हा माघारी आला आम्हाला ते म्हणले आम्ही हाताने घेत नसतो कुणाच्या शिंदे समिती म्हणली आमचेच लोक घेणार तरच मान्य आम्हाला म्हणजे एखादा रस्ता करायचा असेल ना तर आम्ही सांगून उपयोग नाही तुमचा इंजिनियर येऊनच ते रस्ते बनवणार काय म्हणते त्याला ते मॅप बनवणार तरच होणार सरकार दरबार असेल मग शंभूराजे साहेबाचा फोन आला ते म्हणले मी शिंदे साहेबाला पुन्हा सांगतो की विमान घेऊन मी आणि ती समिती आम्ही जातो तिथं अटेस्टेड करतो आणि मग आणतो तर शंभूराजेंनी 8-9 हजार पत्र तिथून अटेस्टेड करून आणले आणि मग ते सरकारी खरा दस्तावेज झाला आम्ही दिल्या गेला का नाही फेकून तसं नाही, माझं म्हणणं पाटील काय आहे तुमच्या मध्येशी मी 100% सहमत आहे आता ज्या नोंदी आहेत त्यापैकी किती लोकांनी दाखले दिले ते बावनकुळे साहेब म्हटले 22 लाख दिले 22 लाख देऊ आपण थोड्या याच्या व्यतिरिक्त आणखी किती लोक दाखले दिले ते आपण वेगळी माहिती देतो तुम्हाला आणि जे राहिले शिल्लक त्यांना देऊन टाकायचे आमची बघ काहीच भांडण नाही मग दुसरं काय नाही एवढं करू आपण आणि काय आहे, आता आणखीन पारदर्शकच व्हा म्हणजे 28 पर्यंत मी सांगतोय तुमच्या हिताच सांगतोय मी तुम्हाला भांडत नाही बोलत आपलं नाही एवढं काय पारदर्शक आम्ही कधी नाही नाही जाऊ. सांगतोय पुन्हा एकदा पारदर्शक म्हणजे कोणतं आता ती म्हणते 22 लाख कोण बावनकुळे साहेब तुम्ही आधी म्हणलात आता 22 लाख नाही नाही, समजून घ्या तुमच्या फटक्याबद्दल बोलतोय मी त्याचे परिणाम काय व्हायला लागलेत लोकांना काहीच कळाना तुम्ही सरळ सांगा की हे मराठ्याचं मिळालेलं द्यावं लागतं तुमच्यावर नका दबाव येऊन देऊ कारण आम्ही काय ओबीसीचे विरोधक नाहीत रिअल ते आज बोलायला तुम्हाला हो, पाटील. अरे, नाही, नाही, गव्हर्नमेंट आहे. आमचं तरी जास्त गव्हर्नमेंट कसं आहे ना. होतं? म्हणा ना तुम्ही हे रेकॉर्ड यार द्यावं लागेल यार तुमचेच भाव आहेत ते बरोबर आहे जे 58 लाखापैकी जी कार्यवाही झाली ती झाली जी राहिली असेल ती आम्ही लगेच करतो ती जी असेल ती करून देऊन टाकू ते प्रत्येक वेळेस कमी होतंय ना नाही होत. नाही, नाही, याच्यामध्ये अजून एक आता सरकारनं खरा आकडा सांगितला होता सामंत सर 382 प्रमाणपत्र आम्ही गॅजेट नुसार वाटले आम्हाला ते थोडं पडलो साहेब आले म्हणले 18,000 वाटले दुसऱ्या वेळेस म्हणले माहिती हे आकडा चुकीचा दिला अधिकाऱ्यांनी मग आता तुम्हाला अधिकारी फसवतेत का काय व्हायला लागलंय त्यांनी कन्फ्युजन इतकं व्हायला लागलं तुमच्यात आणि आमच्यात इतका रोष वाढायला लागलाय 58 लाख नोंदी सांगितल्या शिंदे समितीने आता लिहून दिलंय त्यांनीच इथं ते बिचारे पाहिले खरं बोलले नंतर माझाही दबाव येऊ शकतो त्यांच्यावर तुमचाही येऊ शकतो आमचा दबाव आमचा दादा दबाव शिंदे साहेबांचं शिंदे साहेबांवर दबाव पाडण्याचा दबाव सगळ्यांवर आहे
तुमचं आहे. शिंदे साहेबांवर. तरी मग सरळ पेशपाडीला मार्गी तुम्ही काम तरी करणारा पेशपाडीला तुम्ही सगळ्यांनी मिळून हो. गेले आमचं प्रमाणपत्र रद्द दादा, तुम्ही अजून एक आकडेवारी लक्षात घेण्यासारखी आहे. तुमच्या शिरसाट साहेबांनी बावनकुळे वाटोळ केलं आमचं. तर याच्यामध्ये अजून एक आकडेवारी महत्वाची आहे. की कोकण, पुणे, नाशिक, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. आता या पेजवरचं तुम्हाला फक्त वाचून दाखवतो की 1,20,324 लोकांनी जात पडताळणीचा अर्ज दाखल केला. त्याच्यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र किती लोकांना दिलं तर 1,04,546 लोकांना दिलं. तर नामंजुरांची संख्या 30 आहे. नाही, हे 23 पासून. हा 23 पासून ते समिती गठीत झाल्यानंतर. समिती गठीत झाल्यापासून बरोबर सांगितलं आहे. त्यांनी 31/7/2024 पर्यंत अहवाल हा, दिला बरोबर. शिंदे हा. समितीनं. बरोबर. त्यांचं खोटं नाही ठरू शकत आपण. नाही ना मग ते सांगतो. त्यांनी इथून 23 पासून सांगितलंय म्हणजे गठीत केल्यापासून हो 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 तर अखेर पूर्ण दिली त्यांनी इथं हो. 2026 पर्यंत 3 वर्षाचा डाटा दिला. अखेर, हा. बरोबर ना. 3 वर्षात डाटा दिलाय त्यांनी म्हणजे ह्या- मग 1980 हे लफडा आलं कुठून गेलं म्हणजे ते आता- शिंदे समिती असं म्हणते. हे तुमचे थांबा, आम्ही सांगतो साहेब एकच मिनिट थांबा. ही आढळलेली संख्या बरोबर. शिंदे समिती संख्या आढळलेली संख्या स्कॅन केले तुम्ही किती 58 लाख स्कॅन केले. संकेतस्थळावर अपलोड किती केले तुम्ही 58 लाख केले. थोडे राहिले असतील. थोडी लागली. हा तेच जी काय राहिलं समजा आपण वरचे सोडून देऊ थोडंसं काय होत नाही. हात मोडी असते आमच्याकडे शेंगाव करायला गेल्यावर तशी ती वरची सोडून देऊ आपण थोडक्यात. आता काय करता मग आता अर्ज प्राप्त झाले त्यांच्याकडे 14 समजा लाख 14 लाख त्यांच्याकडे प्राप्त झाले. व्हेरिफिकेशन तुम्ही प्रदान किती केले तर 14 14,24 आहे. हा 14/31 दाखल झाले 14/24 दिले. दिले. आता ही यादी पडताळणीची आहे जी माझ्याकडे जी आहे त्याच्यामध्ये रिसेप्टची 23 आता बघा. पडताळणी झाली. इथं बघा आता काय राज्याची येणार नाही तर काय होईल. हे कसं आहे, दिलं ना हे काय हे 14,20 म्हटलं हे तुम्ही. दिले आणि हे काय हे काय समिती गठीत झाल्यानंतर. घातलं हे घेण्याचं. छत्रपती शिवाजीनगरची हे आहे 37 लाख नाही, नाही. वितरित केले. अगोदरचे अगोदर 23च्या अगोदरचे केलेले. तेच ना आमचं काय समज आपण किती दाखले दिले तर माहित पाहिजे ना आम्हाला. त्यांचं काय करायचं आपल्याला ते पंजाबराव देशमुख साहेबांपासून आहे. नाही, मग ते आपण तो आपल्याला काय नाही, करायचं? पाटील, 2 कोटी असतील तसे. नाही लक्षात घ्या तुमच्या आपला जो आकडा 14,24,23 नंतर ते मॅच झाला का नाही इथं? हा, यांचा झाला फक्त याला. जो 34 लाख जो 23चा जो आहे तो आपण काढून टाकू. हा ते आपल्याला बघून टाकू आपण. त्यांचं काही घेणं देणं नाही आपल्याला. आपल्याला बघून टाकू आपण. आपल्याला बघून टाकायचा. म्हणजे तुम्ही आमचं जबरदस्त काय करायला थोडक्यात बरं का विखे पाटील साहेब 37 पहिले वाटलेले बरं का नवीन डाव बरोबर. हे असं म्हणजे आताच ही पोझिशन हे सांगतंय आणि हे 14 याच्यात मिसळायचे बरोबर. तुमचे 57 लाख दिले नाही, सुटा नाही, नाही. असा त्याचा अर्थ आहे. 51 लाख दिलं अजून तसं नाही. हो ना समजा त्याचा अर्थ तसा आहे. अरे तसाच अर्थ आहे मी जे म्हणलो ना षडयंत्र शिजलंय की जुने दाखिले 57 लाख दिले म्हणून आणि हे वरचे द्यायचेच नाही आता 57-37. नाही, द्यायचा प्रश्न नाही. इथं आणलं अकाउंट कशी काय अकाउंटला चिटकेला ना आकडेवारी लय भारी आहेत बाबा लय आवड खेळ आहे तुमचा नाही, बेकार माणसं त्याच्यामध्ये आपण जे आठवण नोंद चिटकेला हळूहळू लोटी वापराने तिथं हे काय शोधण्यापैकी एवढे 51 लाख लोकांना प्राप्त झाले दाखले. फक्त 14 झाले 14 लाख झाले. हे अगोदर हे होते. आता हे आपल्याला एवढंच मुद्दा आहे मी त्यांच्यामध्ये. बघितला अंदाजा घेऊन हे समजा 37 या 14 मिक्सर करून तर बघा नाही, नाही, नसं म्हणले नाही. तर म्हणले 58 दिले झाले मोकळे नाही झालं. बरोबर त्याच्यामध्ये आहे. पहिलं वजन आपल्या- कशाला मग आम्हाला? आपली आकडेवारी बरोबर आहे. आता पाटलांच्या आकडेवारीमध्ये जो काही जे गैरसमज आहे, आमचा गैरसमज असेल दोघांच्या पैकी. तर तो न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं मत जे आहे ते एकूण रेकॉर्ड तरी शोधलं 58 लाखाचं तरी शोधलं. त्यापैकी काही लोकांना पूर्वी जे आता 37 लाख वगैरे मिळाले दाखले त्यांना ज्यांना मिळाले तो सुद्धा नाव त्याच्यात आहे त्या नोंदी ते रेकॉर्ड शोधण्यामध्ये. कशाला मिळेल त्यांचा तो रेकॉर्ड नाहीये ह्यो. ते शिंदे साहेब सांगतात अहो, आपल्याला. नाही नाही, ते काही नंतर सांगते आणि त्याला आम्ही ऐकणार नाही कारण ते 3 वर्ष झालं आम्ही त्यांचं ऐकतो आणि त्यांना मानतो की त्याच माणसानं नोंदी शोधल्या खऱ्याने मेहनत घेतली. त्या 6 महिन्यात फक्त त्या माणसाने मेहनत घेतली नाही तर त्याच माणसाने ही खरी जीव तोडून मेहनत घेतली. पूर्वी वावर वाटप केलेले डबल कस काय याच्यात प्रवाहात येते तुम्ही हे बघ मला काय सांगितलं त्यांनी याच्यात मी रेकॉर्ड करून घेतला आता मग डोक्यात ताण गेला. त्यांनी सांगितलं आम्ही कोर्टातले रेकॉर्ड तपासले आम्ही जेल मधले तपासलेत आम्ही लसीकरणाचे शोधलेत आम्ही देवतांचे शोधलेत हे हे पूर्वीचे जे नोंदी आहेत ह्या पिशीवरती त्याच्यावरती घ्या म्हणलेले देशमुख साहेब याचा याचा काय समज खरेदी खत बैल विकला त्याच्यावर कोण बी लिहिलेलं आहे आणि मग त्या माणसाला तर मिळालं नाही कोण बी तर लिहिलेलं आहे पूर्वीचं
आणि हे पुरावे कधीचे पुरावे आहे त्याच्यामध्ये. हे पुरावे कधीचे दाखविले शिंदे साहेबांनी 150 वर्षापूर्वीचे 100 हा, त्याचा वर्षापूर्वीचे जो काही पुरावा- पंजाबराव देशमुख साहेबांनी कधी केलं हे ते साल बघा. हे आपली काय चूक झाली की म्हणजे बस माझं म्हणणं ते अजून एक काय नाही त्याच्यात. आमच्या जुन्या रेकॉर्डच्या नोंदी होत्या फारशीच्या. तो कन्फ्युजन तो 37 लाखात झालेला हा. तो फक्त आपण काढू.